राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज विषय बघायचा आहे संवेदनशील. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा का हा प्रसंग येणार आहे आणि त्याला कसं सामोरं जायचं तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी एक गोष्टी लक्ष द्या. आपली जी ट्रिप निघाली बागलामुखीला नाशिक मार्गे, आधी मारणाचा फोन, ठाणे झालं तुमचं, नाशिक जिल्ह्यातून झालं की इकडून जाऊन द्या, इकडून जाऊन द्या, इकडून येऊन द्या. दोनच तिथलं म्हणजे त्यांची याची इच्छा नाही किंवा काय त्यांच्या अडचणी असेल, पण तिथून काय रिस्पॉन्स मिळाला नाही नाशिक जिल्ह्यातून. मग त्यांच्या नाशिकसाठी छत्रपती संभाजीनगरवर का अन्याय, अहिल्यानगर का, परभणीकड, बीड, इथले आमच्या जुन्या रूटवर इथले दर्शक आहेत ना किंवा इथलं भाविक आहेत ना. आज बघणारे नाही तर उद्या पासून शिकाडचे सुद्धा बुकिंग घेणार आहे आणि आपला जुना रूट आहे ना तोच कायम ठेवणार आहे, असा विषय. आता ही जी घटना आहे, ही घटना थोडी जाणीवपूर्वक बघा. बघा माणसाच्या आयुष्यात आहे ना, लहानपणापासून आईबापा सांगत असतात की बाबा चियाच्या पातेल्या शेजारी, दुधाच्या पातेल्या शेजारी जर पोरगा असत, हात लावू नको बा, चटका बसन. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपल्याला कळत नाही, तेव्हापासून आपले आईबापा सांगतात आपल्याला. पाण्यात पोहायला यायला पाहिजे प्रत्येकाला. का कधीतरी असा प्रसंग येतो की चुकून तुम्ही पाण्यात पडता बा, त्यावेळेस पोहणं गरजेचं आहे. तसंच शहाण्या माणसाने सांगून ठेवलेलं आहे, न्यायालय, हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन याच्या भानगडीत कधी पडायचं नाही, यांची पायरी चढायची नाही, कधी मस्त नाही चढायची. तुम्ही मजदूर इथे, पण शेजारी बांध करतो तेच हाणतो आपल्याला आणि तेच कंप्लीट करतो. बघा आता, मग तर जावंच लागतंय. 10-5 हजार तो खर्च करतो, बोलावलं तर जावं लागतंय ना, असा विषय. म्हणजे टाईम प्रसंग तुमच्यावर सुद्धा येणारच, अजून नाही असला आला तर. ज्यांना आलाय त्यांना माहिती. पोलीस हा विषयच मुळात असा आहे की, एक माझं मन सांगतो तुम्हाला, पोलीस हे 2 प्रकारचे असतात, चांगले आणि वाईट. मग कोणाचं प्रमाण किती आहे तुम्हाला माहिती. चांगला पोलीस हा त्याचे जे कर्तव्य असतं, पावर असते पोलीस वर्दी म्हणजे, देणार ठेवा. आता ते करोना पिरियडमध्ये नाही का, 2 काठ्या 4 खाट्या तरी आपण असं 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 करायचं, जाऊन द्या गाडी म्हणायचं, कुठं डोक्याला ताण करीत. पोलिसा काहीतरी बोलणे, पोलिसाला हात उचलणे असला प्रकार केला मग तर फिट गुतला म्हणायचं, कुणी डोक्याला ताण लावलं, आपलं घर गाठायचं 2 काट्या खाऊन, असा विषय. ही जी वर्दी मिळते, आता त्याच्यात तो वापर कसा करतो. आता इकडे गावाशिवाय मी कुठे बी फिरत असताना ना, एखाद्या गावात अशी पाटी दिसते मला, कॉन्स्टेबल पदी पोलीस सेवेत निवड, आमचा मुलगा मुलगी, म्हणजे पोलीस झाला, असं तसं गरीबाचं लेकरू असतं. माझ्या मनात विचार येतो, हे गरीबाचं लेकरू पुढे जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कार्यरतला कामाला लागल्या 5-50 हजार पगार असतो, ते तेवढं समाधान मानेन का? का तो पण अशाच ग्रुपमध्ये सामील होईल की आपल्या पोलीस स्टेशनची हद्द किती, ही आतल्या जगे बरं का, त्या हद्दीमध्ये किती दारू विक्रेते, किती हॉटेल व्यावसायिक, किती गांजा विकणार आहेत, किती पेट्रोल विकणार आहेत, किती गुटखा विकणार आहेत, यांची यादी काढायची, यांना त्रास द्यायचा, उचलायची, आमकी तमकी सगळं. आणि मग तिथून एकदा पाकिट चालू झालं की मग कसं वाटून वाटून खायचं येणाऱ्या पैशातून. बरं, शिवाय बांधणं तणणं काय ही विष चालूच आहे. तर आपल्याकडे काही कमी अवलादी खतरनाक आहेत काय समाजात. आयला लाख रुपये जाऊ दे पण त्याची जिरावतोस, अरे जिरव ना, तुझी बी जिरणार आहे. दे लाख रुपये, तिकड पुढच्याला म्हणायचं आयला आता आले 50 का होणार भरावं लागते आणि द्यावं लागते. हे आतलं जग असंच चालतं. ही जी माया तयार होती याच्यातून दागिने, फ्लॅट, गावाकड जमिनी, झाले साहेब निवृत्त, लागले सकाळच्या पारी पोहे खायला गावरान तुपाचं, अशी दुनिया आहे. हे झाले वाईट पोलीस. चांगले पोलीस असे आहेत की ह्या भानगडी जास्त पडत नाही. आपली नोकरी, झालेले संस्कार आणि कर्तव्याबरोबर जबाबदारीची सुद्धा जाणीव असणारे असतात, असे बी आहेत. आपले ओबळे साहेब माहिती आहे का तुम्हाला,
कॉन्स्टेबल होते, स्वतः प्राण अर्पण केला आपल्या बांधवांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या नोकरीसाठी, आपल्या म्हणजे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, असा विषय असतो. ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं. बऱ्याच वेळा ज्या क्लिप फिरतात आपण बघतो समाज माध्यमावर. आता आदरणीय आयुक्त, पोलीस आयुक्तांनी, आयुक्त म्हणजे मोठं पद बरं का, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की पोलीस स्टेशन ही सार्वजनिक जागा आहे. आयुक्तांनी सांगितलंय त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता. मग त्याचं जी आर पण आहे, मग त्याचा आधार घेऊन काही कॅमेऱ्यावाले कोणा अन्याय होत असेल, काय पोलीस वाकडे तिकडे करायला लागले तर लगेच कॅमेरा चालू केला की त्या पोलिसाचं कुठे बी असू द्या, मग असलं टाळकं हलतं, आतून हलतं बरं का, पण ते जास्त वळवा त्याच्या नजरेतून जाणवतं. तुम्ही नीट बघा त्यांच्या रील्स. हा, त्यांना असं वाटतं ह्याला असा दुमता घेऊन अशा टिरी खाना हाणावत असं वाटतं पोलिसाला. कारण त्या वर्दीची तिथं ताकद असते. हा, आणि ही वर्दी इतकी ताकद ठेवून राहते की आता पोलीस गरजेचा बी आहे बरं का. हा, ही सोपं नाही. नाही तर तुमची मुलगी सकाळी शाळेत जाते, संध्याकाळी घरी येऊ शकत नाही पोलीस नसतील तर. हे बी सत्य आहे, ध्यानात ठेवा. की कोयता गँगा काचा एखाद्याला तू कापून टाकी त्यात, कुठं बी काही दुमाकुळ घालत्यात. लय असे मोठे गुंड असतात, काही गँगवार टोळे आमकं तमकं. श्यांना दूब ठेवून ह्यांची दिंड काढायला अशी वाकडे तिकडे चलत चालतात बघा. मी बाईन, मी डॉन, मी झाटमन. यांना ताळ्या बांधणारा पोलिसाची. सर्वसामान्य तिकडे काय झाले, हे हल्ला झालाय का, ते दुसऱ्या रस्त्याला लांबून निघून जातो, नको भाऊ आपल्याला. असं म्हणजे कलियुगामध्ये ह्या पोलिसांच्याकडून काय चांगलं घडतं, काय वाईट घडतं, कसंही असू द्या, पण विषय नेमका काय आहे आजच्या घटनेचा हे आपण बघू. तामिळनाडूमध्ये मदुराई आणि संथापुरम नावाचं गाव आहे, मोठं गाव. त्या ठिकाणी पी जयराज ही व्यक्ती आहे, व्यावसायिक आहे. एक व्यवसाय कशाचा आहे माहिती आहे का, लाकडाची वाखार आहे, लागतात लाकडं बी, कशाला बी जातात. आणि त्यांचा मुलगा बेनिक्स. हा, आता हे जे पी जयराज आहे यांचं वय 58 वर्षाचं, वयस्कर व्यक्ती. त्यांनी ती लाकडाची वाखार चालवली होती. आणि बेनिक्स हा त्यांचा मुलगा 31 वर्षाचा आहे. करोना पिरियड होता. तो कसा होता काय होता तुम्हाला माहिती. 19 जून 2020चा दिवस उजाडला. त्या दिवशी सगळे रस्ते फिरायला तर बंदी होती. एक 2-3 पोलीस त्यांची ती गाडी राऊंड टाकी होती, राऊंडला फिरावं लागतं. ते राऊंड टाकत असताना त्यांना ती वाखार उघडी दिसली. उघडायचा बंद करायचा टायमिंग दिलेला असताना ही वाखार उघडी कसं काय. तासभर लेट झाली ती त्या पी जयराजकडून वाखार बंद करून घरी जायला मास्क लावून. मग घेतलं ताब्यात, टाका गाडीत आत. उघडी काय नियमाचं उल्लंघन करतो असं तसं. आता ही 2-4 पोलीस आज गाडीत टाका, मास्क लावला, त्यांनी मास्क लावलं होतं, नेलं पोलीस स्टेशनमध्ये. वडिलांना अटक झाली हे कळल्यानंतर सुरुवातीला ह्यांना कळानच काय भानगडी. त्यांनी सांगितलं नाही घरी फोन करून. एक 2-3 तास मारहाण केली पी जयराजांना. मग म्हणलेला टाका, खोटा गुन्हा टाका, काहीतरी टाका त्याच्यात. मग ते टाकले, FIR वगैरे दाखल केली. पोरगा 31 वर्षाचं बेनिक्स हा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो त्या पोलिसांना सांगायला लागला की हा अन्याय तुम्ही करताय, अन्याय हे चुकीचं, मी SP ऑफिसपर्यंत जाईन, मी उपोषणाला बसन. हा, पण तुम्ही हे मारहाण. आता एक मुलाचं हृदय तुटू शकतं बापासाठी. तुम्ही मारहाण केली, चुकीचं केलं, असं तसं ते बोलला बा. मग त्या ठिकाणी जे PI होते त्यांनी सांगितलं एक काम करा, याला बी आत टाका. हा, त्याचं नाव आहे त्या PIचं S श्रीधर आणि हेड कॉन्स्टेबल आहे गणेश. बाकी ती रेंज असती, कुणी कोणाला ऑर्डर द्यायची हे रेंजवर असतं. लिपिक शिपाई इथून जे चालू होतं ती PSI, हेड कॉन्स्टेबल, ठाणे अंमलदार म्हणतो आपण, कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर वर असतं PIच्या वर आणखी मोठे, पण SP मोठा म्हणजे जिल्हा ताब्यात असतो, ग्रामीणचा वेगळा, शहरचा वेगळा. ह्या श्रीधरांनी त्यांनी आता चार्ज त्यांच्याकडे म्हणल्यावर काही फोटो टाकले आतमध्ये. त्यांना त्या बुटांनी ह्याने इतकी त्याच्या पार गाड्या मोडल्या.
एवढी चेंबावली, रक्त चालू झालं, नाकातून ओठातून रक्त यायला लागलं, तोंडातून रक्त यायला लागलं. मग हाणून मारून, आणि त्यात किती होती माहिती आहे का, 10 जण होती. 11वी एक महिला कॉन्स्टेबल होती, ती फक्त यांचं बघत होती काय चाललंय ती. त्या महिला कॉन्स्टेबलचं नाव होतं रेवती मॅडम. ती काही यांच्या त्या सावळ्या गोंधळात पडली नाही. तिला वाटलं मोठा आरोपी आले काय, खुनाची काहीतरी काय मानगड असन बा. पण यांची मारहाण जबरदस्त. ती आपली साईडला ती सगळं बघत होती. तिला मस्त वाईट वाटत होतं. 24 एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट पुढे हजर करावं लागतं. प्रथम दंडाधिकारी म्हणतात त्याला, किंवा आपण म्हणतो आपलं कनिष्ठ दर्जाचं किंवा तालुका लेवलचं कोर्ट. ह्यांचं रक्तच थांबाना, ह्या दोघांचं बी. मग तो श्रीधर जो होता PI, त्यांनी सांगितलं रक्त थांबाना, ड्रेस बदला. ह्या दोघांना बापल्या खाला मारण्याची मारहाण. 6 ड्रेस बदललं, रक्त काय थांबाना. मग डोकं उलट तवा चलतं माणसाचं, लक्षात घ्या. म्हणला रक्त दिसत नाही, दिसून येणार नाही, आता कोर्टापुढं तर न्यायचे, रक्त तर दिसलं नाही पाहिजे, कारण आपलीच वर्द्या उतरवायच्या त्याच्यामुळं. मग काय केलं पाहिजे, काळा कपडा आणा, काळ्या लुंग्या आणा, काळ्या लुंग्यात नेऊ आपण. काय म्हणजे याचा अर्थ कमरेखाली मारहाण जास्त झालती असा अर्थ होतो. काळ्या लुंग्या गुंडाळल्या, गाडीत टाकलं, गेले कोर्टापुढं. जजच्या समोर उभं करायचं ना, दारापाशीच उभं केलं. ते जजच्या समोर जाताना सॅल्यूट ठोकावा लागतो आधी, आणि नंतर ती आरोपी दाखवावं लागतात. आणि मग दाखवल्या काय मोठे चार्जेस दाखवले, हे असे चार्ज. म्हणजे ही न्याय व्यवस्था मला कळत नाही की ते खरं काय खोटं काय लगेच कळत नाही ना. पोलीस म्हणले PC द्या, PC म्हणजे पोलीस कस्टडी द्या, अजून आम्हाला ठोकायचा याला. आणि जज न्यायालयीन कोठडी देऊ शकतो, PC पण देऊ शकतो. ह्यांचं कुटुंबियाचं ह्याचं काय चुकलं काय कळाना. त्यांना जजनी त्या लांबूनच बघितलं आणि म्हणले जाऊ द्या, PC अजून 4 दिवसाची. ते यायला ह्यांची तर अक्कल व्हायला तर चालता येई नाही, परत PC. कारण काय तर दुकान चालू ठेवलं, नियमाचा भंग केला, ते करोना होता, अमकं तमकं. घेतलं PC परत हाणायला सुरुवात केली त्यांना. बघा आता तेवढ्या थांबले नाही. आता परत हारात ही रेवती जी होती कॉन्स्टेबल, ती सगळं बघायची. पण आता PI पुढं काय बोलणार ती, तरी ती आपली नवीन जॉईनिंग झालेली. पण तिच्या आत एक आई होती, माता होती, माऊली होती. तिने तिला ते हा उघड अन्याय, पण हा काही चोर नाही, दरोडेखोर नाही, खुनी नाही किंवा काय नाही, गंभीर किंवा कुठं लहान मुलीवर रेप केलेला नाही की जेणेकरून त्याला काचकावा, असं बी काय नाही. ती अर्धे मेली झाली फार. त्यांना श्वास दीर्घ व्हायला लागला. मग ह्यांना वाटलं कायद्याला, त्या श्रीधरला, पोलीसला, आईला ही थोडं अंगलं टिवू शकतं बरं का, हिल्लेच मारायचे. आपण आपला राग तर व्यक्त केलाच, पण अंगलं टिवू शकतं. हॉस्पिटलमध्ये घ्या, आपल्याला कायदेशीर PC मिळालेली. हॉस्पिटलमध्ये घेतलं. दिनांक आता हा विषय 19 जूनला अटक केलं होतं. 20 जूनला रात्रभर मारहाण झाली, या ध्यानात ठेवा. आणि बेनिक्स हा 22ला प्राण सोडला हॉस्पिटलमध्ये, आणि त्याचे वडील जयराम यांनी 23ला प्राण सोडला. दोन्ही खलास. अत्यंत मारहाणीमुळे, रक्त सांगाळल्यामुळं त्याचं पॉयझन तयार होतं. एवढे 10 जण एका माणसाला मार, काय थोपे मारतात. पण पोलिसांचे फोटो बघितले त्या 10 जणांचे, ती बाथाचं गोळं खाऊन ती सांबराबरोबर अशी राताळीच्या राताळी फोगलेली. तिकडची माणसं लई चित्र राहतात. हा, अशी रापक्या सगळी. ती काय थोडी मारहाण करणार आहे का. दोघं खलास बा. जशी दोघं खलास झाली, त्या जयरामच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन पुढं ठिय्या मांडला. नातेवाईक आले, पत्रकार आले, काही चार ज्याच्यावर अन्याय झाला, ज्यांच्याकडं पैसा काचकावला यांनी किंवा काही खोटं करून दाखलं, पोलिसांच्या विरोधात रोष पण असतो, ध्यानात ठेवा. पण ती वाट बघून नसेल की केव्हा तरी याचा काटा बसनच. आंदोलन चालू केलं की ती बातमी अख्ख्या तामिळनाडू राज्यात गाजली गेली. प्रिंट मीडिया अंतर्गत ती लोकांचा ओघ वाढत गेला. ही जे पोलीस स्टेशनच्या बाजूला, त्या पोलीस स्टेशनची सारव किंवा काय करतो जनतेला शांत करण्यासाठी
स्वतः त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला प्रेस घ्यावं लागली आणि सांगितलं वरिष्ठ चौकशी वरिष्ठ पातळीवरून त्याची आम्ही कमिटी नेमू, ती नेहमीच आहे. हां, आपलं नाही तीच करीत. समिती घ्यान दुनिया घ्यान, किती समित्या नेमल्या किती काय झालं, दाभोळकरांचा खून लागला का, शोध लागला का कोणाचा? असंच असतं ते आतलं जग आहे, ते कळायचं नाही. उजवं सांगायचं आणि डाव हाणायचं, हाणू द्या. वरिष्ठांकडून चौकशी बिकशी तर ते लावली बा. लावल्यानंतर न्यायालयात परत गेलं, ही त्या नाही तर वरिष्ठ न्यायालयात गेलं. त्यांनी सांगितलं की घटना इतकी गंभीर असून क्लिअर दिसत होतं की मारहाणीत मृत्यू आहे म्हणून. याची सीबीआय चौकशी, कोर्टाचा आदेश. ती तिथं म्हणजे काय चालत नाही वा. ती मंत्री संत्री आमदार फेमदार तुमचं कोण असलं ना, कोर्टापुढं काही नाही तुम्हाला. कोर्ट सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे ती. आदेश आल्यावर काय डायरेक्ट सीबीआयकडे केस. सीबीआयने ह्या केसमध्ये इतकं सुंदर काम केलंय की ह्या 10 जणांविरुद्धचे पुरावे, कोण होतं काय होतं ऑन ड्युटी. मग सीबीआयने काय केलं, ती रेवती जी आहे कॉन्स्टेबल, तिला अशा प्रकारचं संरक्षण दिलं की तुझा पगार चालू आहे बाई, तू फक्त साक्ष दे यांच्या विरोधात. मग ती रेवतीच्या आतली आई जागे झाली, ती बीच लेकरं बाळाची बाई असन, काय पद्धतीने हे 10 जण मारित होते नाराधम. म्हणली जे झालं तिथं, आणि किरकोळ गुन्हा फक्त दुकान उघडं ठेवलं म्हणून, आणि पोरग तर जाबीच राही गेलं म्हणून आतमध्ये दोन्ही मेल्यात म्हणले, आणि यांनीच मारले म्हणले 10 जणांनी. म्हणले तुम्ही कोर्टात ही साक्ष देताल का सीबीआय वाले? म्हणले माझं संरक्षणाचं काय, त्याची जबाबदारी आमच्याकडं. तिला तिथून आज्ञास्थळी नेलं त्या रेवतीला. तिचा पगार चालू सीबीआयच्या निगराणीत. ती येणार कधी, फक्त कोर्टापुढे येणार, देणार ठेवा. असं काम छान केलं सीबीआयनी. आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी हे श्रीधर, तो गणेश आणि आणखी 8 जण अशा 10 जणांविरुद्ध इतका परफेक्ट पुरावा गोळा केलं. यांनी मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा गायब केले, ते त्यांना ठेवा पोलीस स्टेशनमधले. हा सीसीटीव्ही फुटेज गायब. मग त्याला म्हणतात एखादा गुन्हा केल्यानंतर छेडछाड करणे, आणि खुनाचा गुन्हा लावला ह्यांच्या 10 जणांच्या, लावून द्या. एवढं सगळं झाल्यानंतर कोर्टात केस गेली, तिथं अटक केली, जामीन नाही काय नाही काय नाही. 2020चा विषय आज चालले 2026. तर तुमच्या आमच्या टॅक्स निश्चित जगत होते, नाही असं नाही. पण निकाल फार खतरनाक लागला. निकाल असा लागला की सदर आता हे 10 जण होते, त्यातलं 1 जण कोविडनीच मेलं होतं, ध्यानात ठेवा. काय ते असं बीपी शुगर जास्त असते, बिअर मोठी असते, त्याला मग त्रास झाला असं ती मेलं ती. पण 9 आरोपी राहिले. आणि नोकरी फिकरीचा विषय नसतो, वारद्या त्या कवा जातात निघून, त्याचा काय विषय नाही. हा कसं होतं, ज्या गोष्टीचा वर्दीचा अभिमान असाय पाहिजे त्या गोष्टीचा जर माज चाडला ना तर लय अवघड होतो. माज आला की सूज येते, सूज आली की उतरवण्याचं काम एक तर कोर्ट करतं, नाही तर नेपाळ पॅटर्न झाला तर जनता करते. लय बेकार काम आहे. हा बरं, शीतघटना अशी घडली की ते ह्या 9 जणांना फाशी त्या रेवतीने साक्ष बिक्ष दिली. ही कुणी दिली या? जिल्हा कोर्टाने दिली या. आता इथून पुढं खरी खटकी तुम्हाला सगळी लोक महाराष्ट्रातली. आता तिथं इतकी न्याय व्यवस्था अशी मस्त असं वाटलं होतं, महाराष्ट्रात काय होऊ शकतं का असं, काही कसं काय द्याय बा. एखाद्या कोर्टाच्या निकालाचा रेफरन्स कुठल्याही राज्यात दिला जाऊ शकतो, हा नियम एक. त्याच्या आधारे बरेच जण जे मारहाण करतात नको तिथं, ते थोडे कंट्रोल होतील, किंवा जीव जाईपर्यंत एखाद्याच्या बारगाड्या तुटूस पण त्याच्या छाताडावर नाचायची नाहीत, याचाही फायदा होईल बोटासकट. असं असतं, होईल फायदा, नाही असं नाही. पण माझ्या मनाला वाटतं की मी हजारो केस स्टडी केल्यात की पुढे जाऊन काय होईल बा. अजून सुप्रीम कोर्ट शिल्लक आहे, अजून हायकोर्ट शिल्लक आहे. यांच्या खालच्या कोर्टाच्या निकालाला डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या, हायकोर्टात चॅलेंज केलं जाईल आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं जाईल. आणि ही जी मृत्यूदंड मरेपर्यंत फाशीची जी शिक्षा आहे ती कारावासामध्ये ट्रान्सफर होईल, असं एक मला स्वप्न पडलं बा. असं होऊ शकतं भारतात फक्त. हा म्हणजे अनेक केसेस आहेत अशा झालेल्या. आणि लोक तुम्ही आम्ही विसरून जाणार, कारण तुमच्या मागं महागाई आहे. हा 110 रुपयाचा शेंगदाणा 140 झालेला आहे, तुमचा दोष नाही त्याच्यामध्ये. हा ह्या बायांचा व्हिडिओ बघू बघू तुम्ही अजितदादाचा विषय विसरून गेले, ह्याच्यामुळे तुमचा दोष नाही. तुमचा परफेक्ट ॲनालिसिस, तुमचा परफेक्ट स्टडी राज्यकर्त्यांच्याकडे असतो. हा की साधारण जनतेची
अशी किती आहे बुवा, काय आहे बुवा, कसं आहे बुवा. हा मी काय आल्यावर काय न सोडायची बुवा, मग एकदम मतदान आणले की मग झाला तुमची ही त्याच्याबद्दल वाद नाही माझ्या मला कुठल्याही प्रकारची शंका नाही तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल. हा समाज आहे. हा आणि आपलं जीन्सच मुळात रक्तात फिरणारे अणुरेणू असे आहेत की आधी राजा महाराजांनी केलं राज्य, त्याच्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष केला, त्याच्यानंतर हे पांढऱ्या डागल्यावाली ही आलती पुढारी फिडारी यांनी केलं. आजही ती परिस्थिती गुलामगिरीचा जिन्स आहे. हा असा विषय चालून द्या चालून द्या असून द्या असून द्या असून द्या. फक्त गुतला ना दादा ह्या कोर्ट कचऱ्या ह्याच्यात गुतला ना, नाही 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 बायकोचं डाग मोडायचं आणि वकील भरायचं बा पैसे डोकं लावायचं नाही बाकीच. हा स्वतःपुरतं जगायचे ना स्वतःपुरताच जग. तू डोकंच लावू नको. तू मेला काय जगला काय काही कुणाला घेणं देणं नाही. हा असा विषय. त्याच्यामुळे चालून द्या चालून द्या निहार चालून द्या. ही जी कोर्टाने एक शेवटचं वाक्य बोललं त्या आरोपींच्या शिक्षा दिली त्यांना, म्हणजे शिक्षा अंमलबजावणी नाही शिक्षा सुनावली. पावर असते तेव्हा जबाबदारी पण असते हे की एक वाक्य फार महत्वाचं आहे. हा आज पण बऱ्याच लोकांना मला फोन येतात, मामा माझी म्हैस चोरी गेली, आम्ही तक्रार दिली, म्हैस तर गावली नाही पण माझंच 5,000 घेतलं. ते ही बरं तर आहे. आता ती काय करणार गरीब तुम्हाला सांग. हा प्रकार कमी व्हायला पाहिजे. आणि काय होतं ह्या जगात किंवा आपल्या भारतात धरून चला, ज्याच्याकडे वर्दी आहे त्यांनी त्रास द्यायला ठरवलं, ज्याच्याकडे खुर्ची आहे त्यांनी त्रास द्यायला ठरवलं, किंवा एक असा एक दरी तयार होईल की सर्वसामान्य जनता मिडल क्लास हे एका बाजूला आणि ते कोट्यावधी प्रचंड संख्येने काही मुठभर लोक, त्याच्यात राजकारणी, उद्योगपती, सगळ्या प्रशासनातले वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी, पोलीस स्टेशन हे एका बाजूला. हा एकमेकाचं पाटणार नाही. सासू सुनाचं कसं पटत नाही तसं यांचं पाटणार नाही. आणि त्यावेळेस काहीतरी होईल ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं कुणी कुणाला इतकं डिवचू नाही की पुढच्याला असं वाटावं झालं गेले ही जीवन बोसाड्यात गेली ही जमीन नको काय नको, चाललेल्या बीडमध्ये आपण पण सामील होऊन अन्यायाचा विरोध करू, असं नाही झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या भारतात कुणी अन्याय केला काही केलं तरी सर्वसामान्य माणसाला फक्त एकच गोष्ट सांगतो आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे ध्यानात ठेवा. तुम्हाला जर कोण वाचवल तर एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला वाचवू शकते अशा वाईट परिस्थितीमध्ये. त्याचा अभ्यासही तुमचा असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेलं संविधान हे तुम्हाला वाचवू शकतं. आणि संविधानाबद्दल लय लोकांच्या मनात बऱ्याच नसतं तर बरं झालं असतं संविधान लय त्याच्याबद्दल असं ही आहे, पण दीन दलित दुबळ्यांचा जगण्याचा सर्वसामान्याचा अधिकार इथून पुढं फक्त संविधान हे लक्षात ठेवा. पटलं तर घ्या, नाहीतर तुरुंगात जा. रामकृष्ण हरी माऊली.